काही महिन्यांपूर्वी एका शाळेमध्ये आनंदी पालकत्वाचं सत्र घेत होते। या सत्राच्या शेवटी एका आईने मला विचारलं, असंच एखादं सत्र आजी आजोबांसाठी सुद्धा घेता येईल का हो? खूप गरज आहे त्याची। आणि बाकीच्या पालकांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला। चाइल्ड डेव्हलपमेंट, इफेक्टिव्ह पेरेंटिंग याच्याबद्दलची माहिती आजकाल बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे आणि काही जागरूक पालक त्याचा उपयोगही करून घेत आहेत। पण हा अवेअरनेस फक्त पालकांसाठीच गरजेचा आहे का? बाकीच्यांसाठी नाही आहे का? तुमच्यापैकी किती जण जॉईंट फॅमिलीत राहतात? आता जॉईंट फॅमिली म्हणजे 3 जणांच्या कुटुंबांपासून 20-25 जण एकाच घरात राहणं, ह्यालाही जॉईंट फॅमिली म्हणता येऊ शकेल। जॉईंट फॅमिलीत राहताना तुम्हाला काय अडचणी येतात त्याच्याबद्दल आपण बोलूया। नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी। मनस्वास्थ्य या विषयावरचं माझं यूट्यूब चॅनल ध्यानी मनी मध्ये तुमचं स्वागत आहे। आफ्रिकन संस्कृतीमधली एक म्हण आहे, इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाइल्ड। मुलांना सक्षम नागरिक बनवणं हे काही फक्त पालकांचं नाही, तर सगळ्या कुटुंबाचं आणि समाजाचं काम आहे। त्यासाठी गरजेचं आहे ते कुटुंबामधलं टीमवर्क। आता ते टीमवर्क कसं साधायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना बघायला सांगा आणि तुमच्या फॅमिली ग्रुप्सवरती पण शेअर करा। मूल जन्माला आलं की त्याला समाजाची पहिली ओळख ही कुटुंबातूनच होत असते। त्या अर्थानं कुटुंब हे समाजाचंच एक छोटं युनिट आहे असं म्हणायला हरकत नाही। कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींबरोबर मुलाची जितकी इंटरॅक्शन होईल तितकं ते त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण म्हणतो की हे समाजाचं छोटं युनिट आहे, त्यावेळेला कुटुंबातही मतभेद असणारच, पण ते मतभेद आपण कसे हँडल करतो ह्याच्यातून मुलं खूप शिकत असतात। आपल्या मुलांना पुढे नोकरी करायची आहे, व्यवसाय करायचा आहे, इतर लोकांबरोबर काम करायचं आहे, त्यावेळेला त्यांना कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन, टीमवर्क ही कौशल्य लागणारच आहेत। जर ही कौशल्य त्यांना कुटुंबातच शिकायला मिळाली तर काय हरकत आहे? आता टीमवर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली तर संवाद। कुटुंबातही संवाद आवश्यक आहे। या संवादामध्ये आपल्या अपेक्षा स्पष्टपणे सांगा आणि त्या अपेक्षांपाठीमागची कारणंही सांगा। आपलं मूल आजी आजोबांजवळ आहे आणि आजी आजोबा त्याला सारखं चॉकलेट देत राहतात, अशी नुसती तक्रार करण्यापेक्षा आजीला शांतपणे सांगा ना की त्याचं जेवण झाल्याशिवाय त्याला चॉकलेट देऊ नका, कारण डॉक्टरांनी त्याची इम्युनिटी वाढण्यासाठी चांगला आहार सांगितलेला आहे। आता इथे आपण काय केलं? अपेक्षा सांगितली आणि कारणही सांगितलं। याच्यानंतर आजीचं कोऑपरेशन मिळू शकेल ना। आता एखाद्या घरामध्ये आई बाबा नोकरी करतात किंवा काही कामासाठी बाहेर जातात आणि आजी आजोबा मुलांना सांभाळतात, तर आमच्यावर मुलं टाकून स्वतः बाहेर फिरायला मोकळे असं नुसतं म्हणण्यापेक्षा एखाद्या वेळेस जर मला मूल सांभाळायला जमणार नसेल तर ते आईला आधी सांगा ना, ती तिची काहीतरी काळजी घेईलच। कुठेतरी स्पष्टपणे अपेक्षा सांगणं आणि त्याच्या पाठीमागचं कारण शांतपणे सांगणं हा संवाद गरजेचा आहे। काही कुटुंबांमध्ये अधिकाराची हायरार्की असते, मेरा वचन ही है शासन असा हेका असतो। अशा वातावरणात मुलांची कुचंबणा होते। माझ्या परिचयातल्या एका कुटुंबामध्ये कोविड काळामध्ये आजी आजोबा खूप भांडायला लागले होते। छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांशी वाद घालायचे, एकमेकांचा शब्द खाली पडू द्यायचे नाहीत, एकमेकांचं ऐकून घ्यायचे नाहीत। आणि त्यांचा वाद सुरू झाला की त्या घरातली 6-7 वर्षाची मुलगी जोरजोरात गाणी म्हणायला लागायची। इतका वेळ इतक्या जोरजोरात म्हणायची की शेवटी आजी किंवा आजोबा वैतागून म्हणायचे, गप्प बस ग, जरा शांतता ठेव। थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की ही मुलगी असं का वागतीये, तर जोरजोरात गाणी म्हणायला लागणं हा त्या मुलीचा डिफेन्स मेकॅनिझम होता। भले माझ्यावर ओरडा पण तुमच्यातला वाद थांबवा, हे तिला कुठेतरी एक्सप्रेस करायचं होतं त्याच्यातून। आता मुलांना इतका मानसिक ताण देणारे वादविवाद खरंच गरजेचे आहेत का? ते वर्थ आहेत का? ज्या घरामध्ये एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं जातं मी म्हणतेय, प्रत्येकच वेळेला ते पटलं पाहिजे असं नाहीये आणि ते तसंच आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं नाहीये, पण निदान ऐकून घेतलं जातं, व्यवस्थितपणे समजून घेतलं जातं, त्या घरामध्ये मुलं चांगलं एक्सप्रेस करायला शिकतात। आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकच व्यक्तीचं म्हणणं प्रत्येक वेळी आपल्याला पटेल असं काही गरजेचं नाहीये, पण जी गोष्ट आपल्याला पटत नाहीये ती आपण रिस्पेक्टफुली समोरच्याला सांगू शकतो आणि समोरची व्यक्तीसुद्धा रिस्पेक्टफुली ते ॲक्सेप्ट करू शकते। माझं म्हणणं सगळ्यांना समजलंच पाहिजे, पटलंच पाहिजे, त्यासाठी मी विषय तुटेपर्यंत आणणार, हा दुराग्रह नाही आहे का? अशा व्यक्तींना मुलं टाळायला लागतात
आणि त्याहून वाईट म्हणजे मुलं स्वतः हट्टी होतात, बंडखोर होतात. त्यापेक्षा मुलांचं म्हणणं जर आपण व्यवस्थित ऐकून घेतलं आणि ते का शक्य नाही आहे हे त्यांना शांतपणे सांगितलं तर मुलं ते ॲक्सेप्ट करायला शिकणार नाहीत का? आणि शिवाय वाद टाळण्यासाठी किंवा एखादी गोष्ट सामंजस्याने सोडवण्यासाठी मुलं शिकणार नाहीत का त्यातून? आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत ना. त्यांना आपल्या फायद्याचं बरोबर कळतं. कुठली गोष्ट कोण देईल हे त्यांना लहानपणापासूनच कळायला लागलेलं असतं. अशा वेळेला कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये जर एकवाक्यता नसेल, कोऑर्डिनेशन नसेल तर मुलं बरोबर डिवाइड अँड रूल करायला शिकतात. त्याच्यातून त्यांना तात्पुरतं जिंकल्याचं समाधान मिळतं. काही वेळेला कौतुकही होतं. आजोबांकडे गेलं की मोबाईल मिळणार याची त्याला खात्री आहे असं कौतुकही होतं. पण तुम्हाला जर खरंच तुमची मुलं आवडत असतील, त्यांच्यावर तुमचं प्रेम असेल तर त्यांचे हे असे फालतू लाड करू नका. कारण आज तुम्ही लाड कराल, उद्या त्यांच्या मागण्या वाढतील, तुम्ही कुठपर्यंत पुरे पडणार आहात? त्याच्यापेक्षा मुलांना शिस्त लावण्याचे जे टॉपिक्स आहेत त्याची विभागणी करा आणि वेगवेगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्या. माझी मुलगी लहान होती त्यावेळेला तिचा स्क्रीन टाईम ठरवण्याची जबाबदारी माझ्यावरती आली होती. सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे TV बघू का हा प्रश्न तिने कुणालाही विचारला तरी त्याचं उत्तर आईला विचार असं दिलं जायचं. त्यामुळे तिला लवकरच कळलं होतं की या बाबतीत डिवाइड अँड रूल करून उपयोग नाही आहे. तसंच पानात वाढलेलं संपलं पाहिजे, पहिल्यांदा वाढलेलं संपलं पाहिजे हा तिच्या आजोबांचा नियम होता. त्याच्यामध्ये बाकी कोणी इंटरफिअर करायचं नाही, त्यांचा शब्द शेवटचा होता. अशा पद्धतीने जर आपण जबाबदारीची विभागणी केली तर त्याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे सगळी शिस्त लावायची जबाबदारी एकाच व्यक्तीवर पडत नाही आणि दुसरं म्हणजे या कोऑर्डिनेशनमधनं मुलं टीमवर्क शिकतात. कुटुंबातल्या व्यक्तींचा परस्परांशी असणारा संवाद, त्यातून निर्माण होणारे ताण आणि नात्यांमधली कॉम्प्लेक्सिटी या विषयांवरती मी भविष्यात वेगवेगळे व्हिडिओज करेनच. कुटुंबातल्या व्यक्तींचं टीमवर्क मुलांच्या वाढीसाठी किती महत्त्वाचं असतं हे सांगणारा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची खात्री आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.